नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधले काही एक्झाम्पल सॉल्व केले. आज आपण त्यातलेच उरलेले काही एक्झाम्पल सॉल्व करू. त्याच्यामध्ये क्वेश्चन 4 दिलेला आहे बघा. सी फिगर, फाइंड आरपी अँड पीएस युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पीएसआर. ट्रायंगल पीएसआर याच्यामध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला कोणकोणत्या साइड फाइंड करायच्या बघा. आरपी अँड पीएस. इथं आपल्याला काय काय दिलेले तर असं साइड, याचा अर्थ हा अँगल 90 डिग्री दिलेला आहे. म्हणजे अँगल आर एस पी इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल एस पी आर इक्वल टू 30 डिग्री. याचं सोल्युशन काय आहे बघा. इन ट्रायंगल PSR, angle PSR equal to 90 degree and angle SPR equal to 30 degree. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. मग हा 30 आहे, हा 90 आहे, मग ऑटोमॅटिक उरलेला हा कितीचा येणार आहे 60 चा. देअरफॉर angle SRP इक्वल टू किती आहे 60 डिग्री. मग रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल PSR. मग आता हा 30 आला, हा 90 आला, 60 आला. याचा अर्थ ट्रायंगल कोणता आहे PSR इज अ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे हा कोणता ट्रायंगल तयार झाला 30, 60, 90. 30, 60, 90 ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे, प्रॉपर्टी शिकलेला तुम्ही मागच्या वर्षी, की 30 च्या अपोजिटची जी साइड असते ती साइड त्याच्या हायपोटेनसची किती असते, हाफ असते. मग देअरफॉर SR इज इक्वल टू 1/2 PR. Opposite side of angle 30 degree. आता SR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 6 इक्वल टू 1/2 इंटू PR. देअरफॉर PR इक्वल टू, हा 2 इकडे जाताना मल्टिप्लाय झाला, मग 6 इंटू 2 किती झाला 12. PR ची व्हॅल्यू आली 12. त्यानंतर आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची एसपी ची. आता हा आपण 60 डिग्री काढला, कोणता SRP. हा 60 असेल तर त्याची ही अपोजिट आहे. मग 60 च्या अपोजिटची जी साइड असते ती हायपोटेन्यूज किती असते √3/2 टाइम्स. देअरफॉर PS इक्वल टू √3/2 इंटू काय PR. देअरफॉर the opposite side of angle 60 degree. PS is equal to √3/2. PR ची व्हॅल्यू आपण इथे काढली 12. Therefore PS इक्वल टू 2 ने डिवाइड केलं तिथे 6, मग किती आली ती 6√3. नेक्स्ट एक्झाम्पल. For finding AB and BC with the help of information given in figure, complete following activity. आपल्याला फिगर मध्ये के ठिकाणी काय काय दिले बघा. इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू BC, म्हणजे या दोन साइड कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. आणि आपल्याला जो हायपोटेनस दिलेला आहे तो दिलेला √8 आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता इथे आपल्याला AB इक्वल टू BC हे दिलेलं आहे गिवन, किंवा इथं असे सांगता येईल की या ठिकाणी या दोन्ही अँगल जे येतील हे दोन्ही कॉन्ग्रुएंट येतील. कारण का की हे अपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट साइड. इथं आपल्याला रिझन काय देता येईल गिवन. देअरफॉर अँगल BAC किती येईल. मग हे जर दोन्ही कॉन्ग्रुएंट आल्या तर याचा अर्थ हा किती येणार आहे 45 डिग्री.
मग ए बी इक्वल टू बी सी, मग ए बी आणि बी सी कॉन्ग्रुएंट आहे, मग ए सी त्याचे काय 1/√2 टाइम येईल, कारण आपण 45 90 डिग्रीची प्रॉपर्टी पाहिली. मग इथं 1/√2 इंटू ए सी, मग 1/√2 ए सी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली √8. हा 1/√2 आपण तसंच ठेवू. आता √8 आपण या पद्धतीने लिहिला, 2√2 का लिहिला, तर या ठिकाणी याची फोड आपण केली, याची फोड अशी होऊ शकते बघा, 4 इंटू 2, आणि 4 जर रूटच्या बाहेर आला तर काय होतो 2√2, म्हणजे इथं हा 2√2 आपल्याला दिलेला आहे. इथं √2 काय होईल, कॅन्सल होईल, शिल्लक राहील फक्त 2. म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी दोन्ही ज्या साइड येतील ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू किती येणार आहे 2. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल whose length is 35 cm and breadth is 12 cm. तर बघा इथे आपल्याला एबीसीडी हा एक रेक्टेंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची लेंथ आपल्याला दिलेली बीसी 35 cm आणि ब्रेड किती दिलेली 12 cm. त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं, त्याचा डायगोनल म्हणजे इथं बीडी फाइंड करायचा आहे. हा रेक्टेंगल असल्यामुळे साहजिकच इथं तयार होणारा अँगल 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. मग क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle, therefore angle BCD equal to 90 डिग्री. त्यानंतर आपल्याला काय काय दिले, BC 35 सेंटीमीटर आणि CD किती दिलेले 12 सेंटीमीटर. मग आता हा जर 90 आला तर याचा अर्थ हा राइट अँगल ट्रायंगल तयार होतो. देयरफॉर ट्रायंगल BCD इज अ राइट अँगल ट्रायंगल. तिथं आपल्याला काय वापरताय, पायथागोरस. देयरफॉर बाय पायथागोरस थेरम काय BD स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. व्हॅल्यू टाकू आपण, BC ची व्हॅल्यू 35 आणि DC ची व्हॅल्यू किती आहे 12. त्यांचा काय करू आपल्याला स्क्वेअर. आता 35 चा आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. 35 इंटू 35 किती येणार आहे 1225 प्लस 12 चा स्क्वेअर किती येणार आहे 144. यांची ऍडिशन करा, 9 6 3 1 1369. 1369 याचा जर स्क्वेअर रूट काढला आपण तर त्याचं स्क्वेअर रूट किती 37. देयरफॉर डायगोनल ऑफ इक्वल टू 37 सेंटीमीटर. Practice set 2.1. Next example है, in the figure M is the midpoint of QR. Angle PRQ equal to 90 degree. Prove that PQ square equal to 4PM square minus 3PR square. तर आपल्याला एक ट्रायंगल दिलेला PRQ, त्याच्यामध्ये M हा RQ चा मिड पॉइंट दिलेला आहे आणि PRQ 90 डिग्री दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. आता इथं आपल्याला प्रथम आपण मोठा ट्रायंगल विचारात घेऊ बघा, ट्रायंगल PRQ. इन ट्रायंगल PRQ त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं, कोणता अँगल दिला आहे, अँगल PRQ इक्वल टू 90 डिग्री हे दिलेलं आहे आपल्याला गिवन. तो जर 90 डिग्री आला तर बाय पायथागोरस
काय पी क्यू स्क्वेअर हा डायगोनल आहे त्याचा इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. याला आपण नंबर 1 देऊ. त्यानंतर आपण आता हा एक ट्रायंगल विचार घेऊ बघा पी आर एम. नाव इन ट्रायंगल पी आर एम. आर अँगल 90 डिग्री दिलेला मग अँगल पी आर एम इक्वल टू 90 डिग्री. मग इथं परत आपल्याला पायथागोरस वापरायचं. देअरफॉर बाय पायथागोरस तर पायथागोरस घेतल्यानंतर इथं काय पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. आता इथे याला आपण सपोज स्टेटमेंट 2 देऊ. आता एम हा जर आर क्यू चा मिड पॉइंट आहे आपल्याला इथे दिलेलं एम इज द मिड पॉइंट ऑफ आर क्यू. याचा अर्थ काय की आर एम इज इक्वल टू 1/2 काय येईल आर क्यू. मग आर एम इज इक्वल टू 1/2 आर क्यू. एम इज द मिड पॉइंट ऑफ आर क्यू. एम हा आर क्यू चा आपल्याला काय दिला मिड पॉइंट दिलेला. याला आपण सपोज 3 नंबरचं स्टेटमेंट देऊ. आता इथे सेकंड मध्ये बघा आपल्याला काय दिलंय पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. आर एम च्या ठिकाणी आपण काय घेऊ 1/2 आर क्यू. मग 1/2 आर क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करू मग काय येतो 1/4 आर क्यू स्क्वेअर. आता हा जो 4 आहे या 4 ने आपण प्रत्येकाला मल्टिप्लाय करू मग काय येईल बघा 4 पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी आर स्क्वेअर प्लस काय येईल आर क्यू स्क्वेअर. इथं आपण कशाने मल्टिप्लाय केले 4 ने. मल्टिप्लाय बाय बोथ साइड बाय 4 ने आपण काय केलं मल्टिप्लाय केलं. आता इथे या ठिकाणी हा 4 पी एम स्क्वेअर आहे इक्वल टू 4 पी आर स्क्वेअर. आता हा 4 पी आर स्क्वेअर मी असा लिहितो की त्याला डिवाइड करतो. त्याला करतो आपण मी 3 पी आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. 4 चं डिवायडेशन कसं केलं तर 3 पी आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर प्लस हा आर क्यू स्क्वेअर तसंच 4 पी एम स्क्वेअर इक्वल टू 3 पी आर स्क्वेअर. आता बघा पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर स्टेटमेंट 1 मध्ये बघा पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर इक्वल टू काय पी क्यू स्क्वेअर. याच्याबद्दल काय घेऊ आपण पी क्यू स्क्वेअर फ्रॉम स्टेटमेंट 1. आता या ठिकाणी आपल्याला हा 3 पी आर स्क्वेअर आपण इकडे आणू मग काय 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर इक्वल टू काय होईल पी क्यू स्क्वेअर. तेच असं लिहिलं देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इक्वल टू काय मग 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. बघा आपल्याला तेच प्रोजेक्ट करायला गेलं बघा पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. तर बघा या पद्धतीने या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2 मधले राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे. तसंच प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी सोडवायचे. थँक्यू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.